हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. कवडे क्लासेस अकॅडमी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमी मार्फत आपल्याला पूर्ण 150 मार्काचा पेपर दिला जातो आणि या पेपर मधील प्रत्येक प्रश्न तुम्हाला मोबाईलवर टॅबवर सोडवता येतो. सोडवल्यानंतर सबमिट केल्याबरोबर आपले किती प्रश्न बरोबर आले, किती मार्क पडले, कोणता प्रश्न चुकला हे डिटेल आपल्याला समजतं. त्याच मालिकेमध्ये हे चुकलेले प्रत्येक प्रश्न आपण कशा पद्धतीने सोडवायला हवा होता, तो सोडवत असताना आपली काय चूक झाली, तो कशा पद्धतीने सोडवायला हवा, कोणती ट्रिक वापरायला हवी, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला समजून घेतो. या ठिकाणी प्रत्येक प्रश्न सोडवण्याच्या पद्धती, सोडवण्याच्या ट्रिक्स कशा पद्धतीने सोडवायला हवा ते आपल्याला बारकाईनं समजून दिलं जातं. या मालिकेमध्ये इयत्ता 3री स्पर्धा परीक्षा पेपर क्रमांक 224 या पेपरचं आपण सोल्युशन पाहणार आहोत. पहा, इंग्रजी बुद्धिमत्ता पेपर आहे. पहिले 25 प्रश्न इंग्रजीचे असतात. या ठिकाणी आपण तो समजून घेऊया. पहा, पहिला प्रश्न, which is the different sound of the letter T in the following word. हे खाली जे शब्द दिले त्या ठिकाणी टी याचा वेगळा उच्चार असणारा शब्द कोणता आहे? सर्वत्र टी आहे. या टीचा उच्चार कसा होतो हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पहा, पहिला शब्द आहे TAKE. TAKE म्हणजे टेक होतं. म्हणजे इथं टीचा उच्चार ट असा होतो, टेक, जिट्ट. या ठिकाणी टी डबल ओके, टूक. टूकचा अर्थ, टूकचा उच्चार ट असाच होतो. तिसरा टेबल. या ठिकाणी ट चा उच्चार, टी चा उच्चार ट असा होतो. आणि चौथा आहे टे, TEN, टे. या ठिकाणी ट चा उच्चार पाहावर वेगळा कुठे झाला? टे, टू, टे, टेबल, टे, 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 टे. या ठिकाणी कसं झाला? टू. वेगळा उच्चार आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढील प्रश्नामध्ये which of the following is not a capital letter. यातील कॅपिटल लेटर कोणता अक्षर नाही असं आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. पहा, which of the following is not a capital. डी कॅपिटल आहे, बी कॅपिटल नाहीये, एफ कॅपिटल आहे, डी, एफ आणि एम हे कॅपिटल आहे आणि बी हा कॅपिटल नाही, तो स्मॉल लिपीमध्ये लिहिलेला आहे. पुढील प्रश्न पहा, वी गो टू दिस पॅलेस फॉर प्रेयर. सॉरी, प्लेस. वी गो टू दिस प्लेस फॉर प्रेयर. आपण प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी जातो. कुठे जातो? प्रेयर करण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी कुठे जातो? ऑफिसमध्ये कामासाठी जातो का प्रार्थना करण्यासाठी? नाही. टेम्पल मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी जातो का? बरोबर आहे. हॉस्पिटलमध्ये प्रार्थना करण्यासाठी जातो का? नाही. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. मार्केटमध्ये खरेदीसाठी जातो. प्रार्थना करण्यासाठी कुठे जातात? टेम्पलमध्ये. हिंदू लोक असतील तर टेम्पलमध्ये जातील, मुस्लिम लोक असतील तर मस्जिदमध्ये जातील, ख्रिश्चन लोक असतील तर चर्चमध्ये जातील. पुढील प्रश्न पहा, which of the following word does not related to the word sky. स्काय म्हणजे आकाश. या आकाशाशी संबंधित नसलेला शब्द ओळखा. आता पहा, क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. आकाशाशी संबंधित आहे का ढग? आहे. स्टार. स्टार म्हणजे तारे. आकाशाशी संबंधित आहेत का तारे? आहे. सन म्हणजे सूर्य. आकाशाशी संबंधित आहे का? आहे. ट्री. ट्री म्हणजे झाड. आकाशाशी संबंधित आहे का? आकाशामध्ये झाड असतं का? नाही. उत्तर काय येणार आहे? झाड हे आकाशाशी संबंधित नाही. बाकीच्या सर्व वस्तू आकाशामध्ये असतात. पुढे फिल द ब्लँक विथ प्रॉपर वर्ड. खाली योग्य शब्द वापरून गाळलेली जागा भरायची आपल्याला. सूरज लॉस्ट हिज डॉट डॉट ऑन द वे ऑफ स्कूल. सूरज लॉस्ट. लॉस्ट म्हणजे हरवले. सूरजने हरवलं काय? ऑन द वे ऑफ स्कूल. शाळेत जाण्याच्या मार्गावर काय हरवलं? आता काय हरवलं असेल? पीठ, पेन, पॅन्ट, पॅन्ट. पहा बरं,
त्याने काय हरवलं असेल? पेन हरवलं असेल. का पॅन्ट हरवेल? शाळेत जाताना पॅन्टच हरवली असं होतं का? नाही होत. का शाळेत जाताना पॅन हरवेल? नाही. इथं पेन येणार आहे. पहा इथं थोडस आपलं उत्तर पेन येणार. चला पुढील प्रश्न पहा. विच इज द थर्ड मंथ ऑफ द इयर. आता मंथ इयरचे मंथ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. थर्ड मंथ कोणता आहे? मार्च येणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग वर्ड इज इन द मिडल व्हेन दीज वर्ड आर अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर. या अल्फाबेटिकल ऑर्डर हे जर शब्द लावले तर मधोमध कोणता शब्द येईल? पहा बॅट बॉक्स बेल, बॅट बॉक्स बॅट बॉक्स बेल, बॅट आणि बॉल. आता इथे पहिलं अक्षर सर्वांचं बी 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 लावता एकत्र. कोणता बी अगोदर घेणार? नाही. तर दुसरा अक्षर आवडलं. दुसरा अक्षर काय? ए ओ ई ए ए. आता याच्यामध्ये पहिल्या नंबरला ए येणार. ए ए ए 3 वेळा ए आलाय. कोणता ए घ्यायचा पहिल्यांदा? आता 4 नंबरला बेल येणार, 5 नंबरला बॉक्स येणार. हे लिहून टाकलं तर हे कळू शकतात. ए बी सी डी ई एफ जी. ई अगोदर येणार आहे म्हणजे 4 नंबरला बेल येणार आहे आणि 5 नंबरला बॉक्स येणार. आपल्याला काय विचारलं? मध्ये येणार म्हणजे 3 नंबरला येणार. आता हे कसं ओळखायचं? हे 3 नंबर आणि 4 नंबरचं सॉरी आपल्याला 4 नंबर आणि 5 नंबरचे झालेले. हे 4 नंबरला येणार आहे, 5 नंबरला. आता मी यातलं दुसरं अक्षर बघितलं पाहिजे. दुसरं अक्षर बघितलं. तिसरं अक्षर, यामध्ये तिसरं अक्षर टी आहे, यामध्ये तिसरं अक्षर जी आहे, यातलं तिसरं अक्षर एल आहे. मग पहा बरं याच्यामध्ये ए बी सी डी नुसार ए बी सी डी ई एफ जी म्हणजे पहिल्या नंबरला जी येईल. जीचं म्हणजे पहिल्याला येईल बॅग. आता राहिले हे दोन. इथं एल अगोदर येतो का टी अगोदर? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. अगोदर एल आला का टी आला? पी क्यू आर एस टी यू बी डब्ल्यू एक्स वाय झेड. एल अगोदर एल एम एन ओ पी क्यू आर एस टी. एल अगोदर येतो म्हणून हा 2 नंबरला येणार आहे. हा बॉल 2 नंबरला येईल आणि 3 नंबरला बॅट येणार आहे. आणि आपल्याला विचारलेले मध्यभागी कोणता अक्षर येईल? मध्यभागी येणार आहे बॅट. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. व्हिच डे कम आफ्टर थर्सडे. इथं डेट पाठ पाहिजे. सर्व पाठ नसतं. संडे, मंडे, संडे म्हणजे रविवार, ट्यूसडे, संडे मंडे ट्यूसडे, वेन्सडे, वेन्सडे नंतर थर्सडे, ट्यूसडे, थर्सडे, ट्यूसडे, TUS THUS थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. आपल्याला काय विचारले? थर्सडे. थर्सडेच्या नंतर काय आहे? कोणता? आफ्टर थर्सडेच्या नंतर कोणता येणार आहे? फ्रायडे. इथं थर्सडेच्या नंतर आफ्टर थर्सडे फ्रायडे येणार आहे. पुढे पहा. विच इज द अल्फाबेटिकल मिनिंगफुल वर्ड नॉट प्रिपेअर्ड फ्रॉम द वर्ड डॉंकी. डॉंकी हा शब्दातील अक्षरापासून खालील कोणता 2 अक्षर शब्द तयार होणार नाही? डॉंकी याच्यामध्ये पहा. आता इथं पर्याय कट पद्धत वापरा. GO. जी आहे का याच्यामध्ये? नाही. ओ आहे. ओ तर जी नाही. DO डू
आहे इथे डो होतोय, एन ओ नो, एन आहे ओ आहे नो होतोय, ओ एन ऑन हा ओ एन ऑन होतोय, कोणता होत नाही, गो होत नाही. पुढे पहा, सिलेक्ट द ऍक्शन. काय ऍक्शन करते, सिलेक्ट द ऍक्शन वर रिलेटेड विथ द पिक्चर गिवन बिलो. ही कोणती क्रिया करते, काय करते, डान्स करते. सिंगिंग जे गाणं म्हणणे, वॉकिंग चालणे, डान्सिंग नृत्य करणे, इटिंग खाणे, इथे काय करते, डान्सिंग करते आहे. पुढील प्रश्न पहा, फाइंड द मीनिंगफुल स्मॉल वर्ड ऑफ द फॉलोइंग. या प्रश्न स्मॉल वर्ड खालील शब्दातील अक्षरांनी तयार होणारा लहान अर्थपूर्ण शब्द मर्चंट आहे आणि यापासून अर्थपूर्ण शब्द पाहिजे. त्याच्यापासून आणि तो क्रमवार असला पाहिजे. MR काय अर्थ त्याचा, नाहीये. ANT अँड आहे. CHAN आहे का, छान नाही. HNT नाहीये. तर याच्यामध्ये अँड अर्थपूर्ण शब्द, बाकीचे अर्थपूर्ण शब्द नाही. उलटे सुलटे केले तर बनतील, पण आपल्याला आहे तसे दिलेले आहे. पुढे 12, विच वर्ड विल कम आफ्टर मॅप इन द डिक्शनरी. शब्दकोशात मॅप या शब्दानंतर कोणता शब्द येईल, MAP. याच्यानंतर MA चा जर म्हणला तर P च्या नंतर PQRS, म्हणजे इथं P च्या नंतर QRSTU म्हणजे MA, पण P च्या नंतरचा शब्द पाहिजे. MAT, P च्या नंतर QRST येते, P च्या नंतर M येतो का, MNOP जे अगोदर येतोय, त्यामुळे मॅन हा अगोदर येणार नाही. आता कॅन M च्या अगोदर C येतो म्हणजे तो येणार नाही. N देखील M च्या अगोदर N येतो, तो येणार नाही. इथे मॅट MAT घेतला की MAT मॅट. P च्या नंतर कोणता आहे, QRSTUVWXYZ हे सगळे मॅपच्या नंतर, MA च्या नंतर, मॅपच्या नंतर येणारे शब्द आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे पहा 13वा प्रश्न आहे, इट बिगिन्स विथ N. बिगिन म्हणजे स्टार्ट होतो, एंड विथ E. N ने स्टार्ट होतो आणि E ने शेवट होतो. वी कॅन स्मेल विथ इट. तुम्ही याने वास घेता. व्हॉट इज इट. N ने सुरू होणारा, शेवट E असणारा, वास घेणारा. तुम्ही वास घेऊ शकता, ते काय आहे, ते आहे नोज. नोज म्हणजे नाक. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग ग्रीटिंग. यातलं अभिवादन कोणतं आहे, कॉंग्रॅच्युलेशन. स्विच ऑन द फॅन, पंखा चालू करेल ग्रीटिंग आहे का, नाही. तर आदेश आहे. वेट अ मिनिट प्लीज, विनंती आहे. मे आय कम इन सर, विनंती आहे, परवानगी इथं. वेट अ मिनिट प्लीज आदेशित प्रकारे असला तर म्हणू शकतो, थांब जरा 1 मिनिट थांब. जी विनंती माझा आदेशच आहे. मे आय कम इन सर ही विनंती करतो, मी वर्गात येऊ कसं. यातलं ग्रीटिंग कोणते, कॉंग्रॅच्युलेशन आहे. कॉंग्रॅच्युलेशन ही ग्रीटिंग आहे. ओके. पुढील प्रश्न पहा, मंडे कम्स आफ्टर. मंडे कोणाच्या नंतर आहे, मंडे म्हणजे सोमवार. कम्स आफ्टर कुणाच्या नंतर येतो मंडे, तर संडेच्या नंतर येतो मंडे, तर संडे. व्यवस्थित प्रश्नाचा अर्थ समजून घ्या बाळांनो. इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 16 and 17. रीड द फॉलोइंग क्लोज अँड आन्सर द क्वेश्चन. उतारा वाचा आणि त्याची प्रश्नाची उत्तर शोधा. टोज आर पार्ट ऑफ द फूड. टोज आपण म्हणतोय हेड, शोल्डर, नीज अँड टोज. त्यातलं टोज आर द पार्ट ऑफ फूड, आपल्या पायाचा अवयव आहे. द थाय अँड शंक आर जॉईन इन ॲट द नी. थाय म्हणजे मांडी आणि शंक म्हणजे पोटरी. हे जॉईंट कुठे आहे, नी मध्ये म्हणजे गुडघ्यामध्ये जॉईंट आहे. द शंक अँड फूट आर जॉईंट ॲट द अँकल. ही पोटरी आणि फूट म्हणजे पाय, म्हणजे तळपाय. हे जॉईंट कुठे आहे, अँकल मध्ये म्हणजे गोट्यामध्ये जॉईंट आहे. थाय, शंक अँड फूट आर द पार्ट ऑफ आवर लेग्स. हे आपल्या पायाचे. थाय म्हणजे मांडी, शंक म्हणजे पोटरी आणि फूट म्हणजे तळपाय. हे आपल्या पार्ट आहे लेगचे म्हणजे पायाचे पार्ट.
आता याच्यामध्ये प्रश्न पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज पार्ट ऑफ आवर लेग, या खालील कोणता भाग आपल्या पायाचा आहे? थाय पायाचा भाग आहे का? शंख, फूट, ऑल आर करेक्ट. थाय म्हणजे मांडी, शंख म्हणजे पोटरी आणि फूट म्हणजे तळपाय, हे तिन्ही पण आहेत म्हणून काय ऑल आर करेक्ट. पुढे हा काय होता ना याच्यावर प्रश्न पहा, वेअर इज द थाय अँड शंख आर जॉईंट. थाय म्हणजे मांडी आणि पोटरी कुठे जॉईंट आहे त्याला काय म्हणतात? मांडी आणि तंगडी, तंगडी म्हणजे पोटरी कोणत्या भागाने जोडले जातात तर ते गुडघ्याने, गुडघ्याला काय म्हणतात? नी. उत्तर येईल नी. पुढे पहा 18वा प्रश्न आहे, आय लुक लाईक अ हॉर्स. मी घोड्यासारखा दिसतो. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रीप्स. माझ्यावर काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या आहेत. ऑन मी. टेल हू एम आय. मी कोण आहे? मी घोड्यासारखा दिसतो, माझ्या अंगावर काळ्या आणि पांढरे पट्टे आहेत. मी कोण आहे? आय एम अ झेब्रा. झेब्रा घोड्यासारखा असतो, त्याच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात. 19वा, विच ऑफ द फॉलोइंग पंक्च्युएशन मार्क इज नॉट यूज इन गिवन सेंटेन्स. खालील वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह वापरलेलं नाही? रोशन सेड, इथं कॉमा आहे म्हणजे स्वल्पविराम. हे इन्व्हर्टेड कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे सिंगल अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. नंतर इथं शेवटला आहे, वेअर इज युअर विलेज क्वेश्चन मार्क. म्हणजे कोणकोणती वापरले? कॉमा, इन्व्हर्टेड कॉमा आणि क्वेश्चन मार्क. मी इथं क्वेश्चन मार्क वापरलेला आहे का? वापरलेला आहे. कॉमा वापरलेला आहे का? वापरलेला आहे. अपॉस्ट्रॉफी वापरलेला आहे का? कुठे कुठे अपॉस्ट्रॉफी वापरलेला नाही. इन्व्हर्टेड कॉमा वापरला आहे का? वापरला. अपॉस्ट्रॉफी कुठेही वापरलेले नाही. पर्याय क्रमांक 3 वापरलेले नाही. पुढे 20वा प्रश्न पहा, युअर फ्रेंड्स मीट यू ॲट 1 PM. हाऊ शॅल यू ग्रीट हिम. 1 वाजता, दुपारी 1 वाजता तुमचा मित्र तुम्हाला भेटला तर तुम्ही त्याला कोणते अभिवादन द्याल? सकाळी भेटला गुड मॉर्निंग, दुपारी भेटला गुड आफ्टरनून, संध्याकाळी भेटला गुड इव्हिनिंग आणि संध्याकाळी भेटून तुम्ही एकमेकाला जाताना निरोप घेताना गुड नाईट. म्हणजे या ठिकाणी दुपारी भेटला म्हणजे काय म्हणा? गुड आफ्टरनून. गुड इव्हिनिंग 5 वाजता भेटला म्हणा गुड मॉर्निंग, सकाळी गुड नाईट, निरोप घेताना संध्याकाळी. त्याला पुढील प्रश्न, पुढील मोटो योग्य शब्दाने पूर्ण करा. काय म्हणलाय मोटो? डॉट डॉट आर आवर फ्रेंड्स. कोण आपले मित्र आहे? प्लेइंग कार, पत्त्याचा कॅट, शॉप्स दुकानं, बुक्स पुस्तकं, पेन्स आपल्या इथले कोण फ्रेंड्स आहे? तर बुक्स आर आवर फ्रेंड. पुस्तकं आपले ग्रंथ हेच गुरु म्हणतात ना, तशा पद्धतीने पुस्तक आपले मित्र आहे. 22वा, रॅडिश या शब्दात लपलेला शब्द अर्थपूर्ण शब्द कोणता? RADISH याच्यामध्ये लपलेला डिश आहे का? याच्यामध्ये आहे डिश. रॅड हा शब्द आहे का? कुठे नाही. रेड वगैरे आहे. RAID आहे का? हा नाही. डायर आहे का? नाही. त्यामुळे याच्यामध्ये डिश हा शब्द लपलेला आहे. पुढे पहा, चित्र पाहून चेंडू कुठे आहे ओळखा. कुठे आहे चेंडू? टेबलाच्या खाली आहे. टेबलाच्या खाली आहे. मग काय त्याला म्हणावं लागेल? ऑन द टेबल. वरच्या टेबलावर आहे का? नाही. इन द टेबल. टेबलाच्या आतमध्ये आहे का? नाही. टेबलाच्या आतमध्ये म्हणजे आपण असं उघडतो टेबल आणि त्यात ठेवतो ना, तेव्हा इन द म्हणायचं. नियर द टेबल. टेबलाच्या जवळ आहे का? नाही. अंडर द टेबल. टेबलाच्या खाली आहे. पर्याय क्रमांक 4. चुकीची जोडी ओळखा. रूम ब्रूम रायमिंग वर्ड बरोबर आहे का? रूम ब्रूम बरोबर आहे. काऊ ऑक्स, काऊ मॅओ, हा रायमिंग वर्ड नाही. आय बाय रायमिंग वर्ड आहे. इंग पिंक रायमिंग वर्ड आहे. कोणता नाही? काऊ वाव बाऊ हे रायमिंग वर्ड होते त्याला. पुढे पहा, आय एट डॉट डॉट अरेंज. इथं वापरायचं आहे का? आर्टिकल. आय एट ॲन ऑरेंज. काय ॲन वापरलं? तर ऑरेंज हा शब्द लिहिताना सुरुवात होते ओ ने. AEIOU या स्वराने होणार
कोणतंही अक्षर लिहिलं, शब्द लिहिला तर त्याच्या अगोदर अँड हे आर्टिकल वापरलं जातं. एलिफंट अँड एलिफंट, युनिफॉर्म, अम्ब्रेला अँड अम्ब्रेला, आईस्क्रीम अँड आईस्क्रीम, या पद्धतीने. चला पुढे 25 झाले. आता बुद्धिमत्तेचे प्रश्न आहे. 26वा प्रश्न, दिलेला अक्षर माहिती, डावीकडून 7वे अक्षर कोणते? डावा हात उजवा आणि इकडला डावा. मग डावीकडलं विचारलं की तो 7वं, 5 डायरेक्ट 1 2 3 मोजत बसणार. 5 5 चा गट असतो, लक्षात घ्या. 5 6 7, 7 नंबरला काय आहे? जी आहे. चला पुढील प्रश्न, अक्षर माहिती, मध्यभागी येणाऱ्या अक्षराच्या उजवीकडील अक्षर कोणते? मध्यभागी कोणते येत आहे? मध्यभागी कोणते येत आहे? इकडे 5 चा गट सोडला, इकडे 5 चा, इकडे 5 चा, इथे मध्ये यम, त्याच्या उजवीकडं उजवा उजवीकडे अक्षर कोणते? एन. उत्तर काय येणार आहे? एन. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा, र सो वा म, यापासून अर्थपूर्ण शब्द बनवा. र सो वा म, काय म्हणे? सोमवार. आणि यापासून अर्थशब्द कोणता शब्द होईल? पर्याय कट पद्धत वापरला तरी कळेल, बाकीचा कोणता अर्थपूर्ण शब्द नाही. खालील वाक्यात कोणते अक्षर जास्त वेळा आले आहे? जास्त वेळा आले आहे, आले पाहिजे होतं तिथं, जास्त वेळा आहे आले. ओके, मी तर किरकोळ किरकोळ चुका असतात तेवढ्या अनावधानाने झालेल्या असतात टाईप करताना. आता इथं काय करायचं? पर्याय कट पद्धत वापरायचं. आ किती वेळा आले बघायचं. आ किती वेळा आले? आईने मध्ये एकदा आलं आ, आनंद मध्ये एकदा आलं आ, म्हणजे 2 वेळा आ. अ किती वेळा आला? अजयला एकदा, आमन मध्ये एकदा, अननस मध्ये एकदा, 3 वेळा आलेला आहे. न नाळाचा किती वेळा आलेला आहे? आमन मध्ये एकदा, आईने मध्ये एकदा, अननस मध्ये 2 वेळा, म्हणजे 4 वेळा. आणि ला किती वेळा आले? अजयला एकदा, आमनला मध्ये एकदा, एकूण 2 वेळा. मग या जास्त वेळा आलेला अक्षर कोणता आहे? जास्त वेळा आलेलं न आलेला आहे. जास्त वेळा तो आलेला आहे, तो 3 वेळाच आलेला आहे. अजय, अमन, अननस 3 वेळा. आ किती वेळा आला? 2 वेळा आला. उत्तर न पाहिजे. ओके, तर दुरुस्ती करा. चला पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 30. 3 5 7 9 2 3 1 3 7 9 5 3 2 या अंकमालिकेत सर्वात जास्त आलेल्या जास्त वेळा आलेल्या अंक 7 ने गुणले असता गुणाकार किती? आता प्रत्येक अंक काढावा लागेल आपल्याला. आता इथे एक पहा, डोकं चालवलं तर खूप आहे. आता इथे 14, 7च्या पटीत 2 वेळा, 7 गुणे 14, 7 एके 7, 7 त्रिके 19, 7 पाचा 35, म्हणजे 2 अंक. व जास्त वेळाला आलेला 2 अंक असेल तर 7 गुणे 14. जास्त वेळा 1 आला असता तर तो 7 एके 7. जास्त वेळा 3 आला असेल तर 7 त्रिके 21. जास्त वेळा 5 आला असेल तर 7 पाचा 35. आता 2 किती वेळा आला? पहा बरं, याच्यात 2 1 2 वेळा, 2 2च. 1 किती वेळा आला? पहा 1 एकदाच आलेला आहे. 3 किती वेळा आला? 1 2 3 4 वेळा आलेला आहे. 5 किती वेळा आलेला आहे? पहा 1 2 वेळा. जास्त वेळा आलेला अंक कोणता आहे? 3. किती वेळा आलाय? 4 वेळा. जास्त वेळा आलेला अंक 3 ला 7 ने गुणलं तर 7 त्रिक 21. पर्याय क्रमांक 3. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. तो संबंध अभ्यासा. तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. ऑगस्ट स्वातंत्र्य. काय संबंध? ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन येतो. 14 नोव्हेंबर कधी येतो? 14 नोव्हेंबर
बालदिन कधी येतो? बालदिन येतो 14 नोव्हेंबरला बालदिन. उत्तरेल पर्याय क्रमांक 4 बालदिन. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे, तर 14 नोव्हेंबर बालदिन आहे. चला पुढील प्रश्न 32वा प्रश्न आहे. एका साडीची किंमत 950 रुपये, फ्रॉकची किंमत 300 रुपये, तर फ्रॉकची किंमत साडीच्या किमतीपेक्षा कितीने कमी आहे? साडी आहे 950 रुपये आणि तुमची फ्रॉक आहे 300 रुपये. किंमत कशी जास्त आहे? साडीची. कुणाची कमी आहे? फ्रॉकची. कितीनं कमी आहे? फ्रॉकची कितीनं कमी आहे किंवा साडीची कितीनं जास्त आहे? करायचं असेल तर यांची वजाबाकी करावी लागेल. 0 5 शून्य गेले 5, 9 3 गेले 6. कितीनं? 650नं फ्रॉकची किंमत कमी आहे किंवा साडीची किंमत 650ने जास्त आहे. आता पुढे प्रश्न पाहत पाण्यातील प्रतिमा पाण्यातील काढायची आहे आपल्याला. वरचा हा चौकोन सर्व आकृती काढत बसायची नाही. पहा आणि डोळ्यांनी करायचं. पहिली तिरकी रेष इथे आहे, तिरकी रेष कुठे येईल ती? याच्याच खाली, पण ती या पद्धतीने. ओके. नंतर ही 4ची ही अशी तिरकी गेली, ही 4ची अशी तिरकी, नंतर या 4ची इथे अशी तिरकी आहे, ही अशी तिरकी. हे सर्व बघत बसावं लागत नाही. केवळ ही तिरकी रेष खाली पाहिजे आपल्याला. पाणी आहे म्हटल्यानंतर पाण्याचं प्रतिबिंब म्हणलं की ही तिरकी रेष खाली, त्याच्यामध्ये खाली आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 येते. पर्याय क्रमांक 2 पाहिजे तर 3 दिलेला आहे, चुकलेला आहे. पर्याय क्रमांक 2 करून आपण दुरुस्ती. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब. पुन्हा पाण्यातील प्रतिबिंबाचा प्रश्न. आपण सर्व काढत नाही, याच्यावर पर्याय कट पद्धत वापरतो. त्या ठिकाणी उभा आहे, कुठे होईल? खाली. याच्यावर पर्याय कट वापरा पडतो. कोणताही पर्याय पहिला, तिसरा, चौथा कट उत्तरीय पर्याय क्रमांक 2. सर्व आपण बाकीचं तर काहीच काढलं नाही. मग ही आडवी रेष आहे, ती आडवी रेष इथे आडवी रेष इथे, या ठिकाणी हा चौकोन इथे. सर्व काढून कन्फ्युजन करायचं नाही. एक एक काढून त्यावर पर्याय कट केलं, 2 पर्याय सारखे असतील तर मग त्यातला फरक शोधायचा आणि तेवढंच बघायचं. ही सवय लागली याची आपल्याला. चला 23 मुलींच्या रांगेत सुनीता मध्यभागी आहे, तर तिच्या मागे किती मुली उभ्या आहेत? एकूण मुली 23 आहे. मधली मुलगी सुनीता आहे, मग तिचा नंबर कितवा काढचा? 23 अधिक 1 24 आणि 24ला 2 ने भाग, तर तिथे येणारे 12. हा सुनीताचा नंबर आहे, 12 सुनीता. तिच्या पुढे किती आहे? तिच्या पुढे 11 आहे, मागे 11. 11 22 सुनीता आहे. तिच्या पुढे किती आहे? 11 मुली उभ्या आहेत. तिचा नंबर किती आहे विचारला तर 12. खाली प्रश्न, गटात न बसणारे पद ओळखा. दूध, पाणी, रॉकेल, बिस्किट. पाहिजे तर रकील झालंय, इथं रॉकेल आहे. दूध, पाणी, रॉकेल, बिस्किट. दूध, पाणी, बिस्किट काय रूप अवस्था आहे. पुढे पहा, खालील गटात न बसणारे पद काय आहे? बाण. त्या मागे गोल आहे, असा बाण गोल असणार, मागे बाण गोल असणारा बाण. दुसऱ्यामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये मागे गोल दिलेले आहे, चौथ्यामध्ये पण आहे. लहान मोठा असेल, पण तिसऱ्या पर्यायामध्ये काय झालंय? मागे गोलच दिलेलं नाही, त्यामुळे वेगळी ते पर्याय क्रमांक 3. आता आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा, आरशातील प्रतिमा या बाजूला. आता पहा, या डाव्या बाजूला काढतो, तो कुणी येणार उजव्या बाजूला. दचा गोल अर्धगोल तो या पद्धतीने. नंतर इथे गाठ, इथे गाठ.
म्हणजे डाव्या बाजूला असणारं उजव्या बाजूला जाणार आहे. एवढ्या याच्यावर कोणता पर्याय कट होईल? पहिला, दुसरा, चौथा कट पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पुढील प्रश्न, आरशातील प्रतिबिंब. पहा किती सोपं बघतोय आपण, अगदी साध्या सोप्या पद्धतीनं. अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला हे कळतं. पहा, या बाजूला फुली आहे डाव्या बाजूला, ती कुणीकडे जाईल? उजव्या बाजूला. याच्यावर पर्याय कट पद्धत. डाव्या बाजूची फुली उजव्या बाजूला, कोणताही पर्याय पहिला, तिसरा, चौथा कट होईल. उत्तरीय पर्याय क्रमांक 2. आणि मग बाकीच्या गोष्टी बघा. बाण इकडे तोंडा करून आहे, तो बाण इकडे तोंड करून होईल. याच्यावर पर्याय कट करा. वरती मोकळा गोल आहे, तो वरतीच राहणार आहे मोकळा गोल. खाली भरलेला गोल आहे, तो खाली भरलेलाच गोल राहणार आहे, वर खाली होत नाही. नंतर या ठिकाणी हे चिन्ह आहे आरशामध्ये, ते पहा डावी बाजू उजव्या बाजूला होती आणि उजवी बाजू येते येते, हे समजून घ्या. पर्याय क्रमांक 2 येणार. पुढील प्रश्न पहा, खालील पदमालिका पूर्ण करण्यासाठी प्रश्नचिन्ह जागी काय? 1, 3, 5, 7. आता या मूळ संख्या असल्या तर 2 प्रश्न दिले असतात. ही मूळ संख्या दिली. 1, 3, 5, 7 या कसल्या आहेत? विषम संख्या, म्हणजे उत्तर काय येणार आहे? 9. जर इथं 2 असतं, 2, 3, 5, 7 तर मग 11 असतं मूळ संख्या. इथं या मूळ संख्या नाही, विषम संख्या, त्या उत्तर 9 येणार आहे. पुढील प्रश्न पहा, पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये एक विशिष्ट संबंध आहे, तो संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे. पहा या ठिकाणी काय झाले? पहा पहिल्याचा दुसऱ्याचा संबंध. पहा पहिली आकृती, काय झाले? दुसऱ्यामध्ये हा एक तसाच आहे. उभी रेष पण तशीच आहे. इथे 2 रेषा आहेत, वरच्या ज्या बाणाच्या रेषा आहेत, वरच्या ज्या बाणाच्या रेषा आहेत, इथं 2 रेषा आलेल्या आहेत. ओके. आणि इथे आयत आले, इथे आयत आले आणि इथं त्रिकोण होता, तिथं आयत. आता तिसऱ्या आकृती पाहिजे ते उलटा आहे आणि या आता हीच होती, फक्त उलटी दिली. म्हणजे याचं एक काय होईल? पाण्याचा प्रतिबिंब. याचं देखील काय होईल? पाण्याचं प्रतिबिंब होईल. म्हणजे इथे काय होणार आहे? या ठिकाणी असा W होईल. ओके. ही रेष येईल. या ठिकाणी जशा 2 रेषा आल्या होत्या तसे इथे 2 रेषा येतील आणि इथं बाण आहे, तिथं काय येणार आहे? चौक. का बरं? पर्याय कट पद्धत वापरा. पर्याय कट पद्धत वापरा. पहिल्या याच्यामध्ये काय चुकीचं आहे? इथं त्रिकोण आहे म्हणून पहिला चुकीचं आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये खाली आयत आहे. मग इथं उलटा, इथं आकार पहा डब्ल्यूचा हा आकार. इथं पाहिजे दुसऱ्यामध्ये नाहीये, तिसऱ्यामध्ये बरोबर आहे, चौथ्यामध्ये वेगळा आहे. त्या उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा संबंध, तसा तिसऱ्याचा चौथे. तसबीर, आपण घरामधला जो फोटो असतो त्या फोटोला आपण तसबीर मराठीमध्ये म्हणतो, इंग्रजीमध्ये फोटो म्हणतो. या तसबीरला जी बाजूने असते ना त्याला म्हणतात चौकट. तसबीरला बाजूने असते त्याला काय म्हणतात? चौकट. मग तसं बाग आहे, त्या बागेला बाजूने काय असतं? आपली बाग आहे, त्याला बाजूने काय असते? बाजूने काय असणार आहे त्याला? कुंपण, कंपाऊंड, भिंत, विहीर, खळे, पीक. विहीर बाजूने असणार आहे का? नाही. खळे म्हणजे जिथं पूर्वीच्या काळी खळे असायचे, ज्वारीची कणसं. काय व्हायचं? ज्वारीचं पीक तयार झालं की माणसं ज्वारी काढायची, तिची कणसं काढायची आणि मग ती सगळी गोळा करून कणसं खळ्यामध्ये आणायची. खळा म्हणजे काय असायचं? शेतातल्या एका भागात तिथं पाणी टाकून ती जमीन कडक केली जायची, थोपटली जायची, नंतर सारवून शेणाने सारवून घेतली जायची, स्वच्छ केली जायची
मग ती सगळी कंस त्यात टाकली की मध्ये खोटा रवलेला असतो, असा खुंटा रवलेला असतो आणि याला बैल बांधतात. असे बैल असे 4-5 बैल म्हटलं तरी आणि ते या भोवतीने फिरतात असं, त्यांच्या पायाखाली ती कंस तुडवली जातात. वाळलेली कंस तुडवल्यामुळं ती कंसाचा भोगा होतो आणि धान्य त्याचा काय भोगा होतो. आणि मग ती सगळं तुडवून झालं की मग वाहवेला ते सुपातनं असं टाकतात, त्याला उफणणी असं म्हणतात. त्यातला घाण कचरा वाऱ्याने उडून जातो, चांगलं धान्य खाली राहतं. ही पूर्वीच्या काळी पद्धत होती. पीक इथं कुंपण येणार, बागेला कुंपण असतं. पहिल्या 2 पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध लावा. 17ला 51 काय संबंध जोडता येईल? 17च्या पाड्यात आहे का? 17ची 3 पट, 17ची 3 पट 51, मग 23ची 3 पट 23 त्रिक 69 आहे का पाड्या? आहे. पर्याय क्रमांक 1 इथंही 3 पट करायची. पुढील प्रश्न पहा. 44 खालील प्रश्नाकृतीप्रमाणे तंतोतंत दिसणारी पर्याय पद्धत वापरायची. तंतोतंत दिसणारी आता इथं पहा, ही चारी बाण बाहेर जाणारी, चारी बाण बाहेर जाणारी. इथं आहे का चारी बाण बाहेर जाणारे? नाही. इथे आहे, इथे नाही, आधीची चिन्ह आहे. आता इथे आहे. मग आता दुसरा आणि चौथा सारखा आहे. या दुसऱ्या चौथ्यात बारकाईने पहा, हे बाण कशा पद्धतीने, त्या बाणाचा आकार बघा, या बाणाचा आकार बघा. हा पर्याय करून उत्तर पर्याय क्रमांक 4 बाणाचा आकार बघितला की आपल्या लक्षात येईल. पुढील प्रश्न पहा. एका रांगेत 15 मुले उभी आहेत. एका रांगेत 15 मुले उभी आहेत. बरोबर मध्यभागी श्रीकृष्णनाथ उभा आहे. त्याच्या उजवीकडे गौरी कुलकर्णी उभी आहे. उजवीकडून तिचा रांगेतील खालीलपैकी कोणता क्रम असेल? बघा, एका रांगेत 15 मुलं आहेत. मध्यभागी श्रीकृष्णनाथ, मुली म्हणा, मुली म्हणा, मध्यभागी श्रीकृष्णनाथ. आपण दाखवतो कुठे येईल मला ते सांगा. 15 मुले म्हणजे मध्यभागी श्रीकृष्णनाथचा नंबर कितवा? 15/2 होत नाही. 15 अधिक 1 16/2 केले. श्रीकृष्णनाथचा नंबर कितवा येणार आहे? 8वा. 8वा नंबर श्रीकृष्णनाथ. त्याच्या उजवीकडे किती असणार आहे? 7. डावीकडे 7. तर उजवीकडे, त्याच्या उजवीकडे उजवा कोणता? आपला उजवा ती उजवा, डावा ती डावा. त्याच्या उजवीकडे श्रीकृष्णनाथ उजवा. इथे श्रीकृष्णनाथच्या उजवीकडे गौरी, ही गौरी कुलकर्णी. आता इकडे 7 मुलं आहेत आणि इकडे 7 आहेत एकूण. त्यातली गौरी दाखवली, इकडे किती राहिली? 6. 6 गौरी 1 7, इकडे 7 7 14 मधला श्रीकृष्णनाथ हा 15 मुलं आहे का? बरोबर आहे. या गौरीचा उजवीकडून, उजवा कोणता? इकडून. मग 8वा श्रीकृष्णनाथचा आहे. गौरीचा कितवा येईल? 7वा नंबर. उजवीकडून 7वा नंबर तिचा आहे. खाली गटाशी जुळणारे थवा, कळप, झुंड. थवा पक्ष्यांचा समूहदर्शक शब्द आहे. गुरांचा कळप, खिल्लार, जनावरांचा कळप. झुंड, उतारूंची माणसांची झुंड होऊ शकते, म्हणजे समूहदर्शक शब्द आहे. पक्षी समूहदर्शक शब्द आहे का? नाही. खुराडे घरदर्शक शब्द आहे. बीड घरदर्शक आहे. तांडा, लबाडांचा तांडा किंवा उंटांचा तांडा, समूहदर्शक शब्द तांडा येणार आहे. उत्तर त्यामुळे पाहिजे तांडा. पर्याय क्रमांक 4 पाहिजे. इथं पक्षी दिलेले चुकलेले आहे, पण दुरुस्ती. चला पुढील प्रश्न पहा. या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास त्याचा समान अर्थाचा शब्द कोणता? पहा. आता या ठिकाणी काय झाले, हे टाकायला पाहिजे होतं स्वल्पविराम इथं. बुद्धिमान आहे का याच्यात टाकायला? स्वल्पविराम
चार अक्षरी शब्द आहे. न बु मा त्याच्यापासून बने बुद्धिमान. बुद्धिमान म्हणजे काय? हुशार. त्याला समानार्थी शब्द कोणता? बुद्धिमानला समानार्थी शब्द हुशार. सोबतच्या अक्षर आले, एकच अक्षर लागोपाठ 2 वेळा आले आहे. ज्या अंकामध्ये पहिले 10 करा, डबल 1 आला, 22 23 तसं याची 2 वेळा आलाय का? नाही. डी डी आला, डी डी नंतर एफ जी बी पुन्हा डी डी नंतर ई ए जी जी सी डी बी. एकच अक्षर 2 वेळा आले. असे किती वेळा झाले? डी 2 वेळा 3 वेळा झाले. तर पहिला पर्याय 3 वेळा. गटात बसणारी आकृती पर्यायामध्ये निवडा. गटात न बसणारी आकृती याचा अवघा तिघांचा गट बनणार. मग आता इथं पर्याय गट पद्धत वापरू आपण, ज्याद्वारे तुमच्या व्यवस्थित ते लक्षात येईल. या 3 भरलेले टिंब आहे, या 3 मोकळे, या 3 भरलेले, त्या 3 भरलेले. कोणतं वेगळं दिलं? पर्याय क्रमांक 2 वेगळं दिले, कारण पहिला तिसरा चौथा 3 भरलेले बोलले. उत्तरीत पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न पहा. वीणाला वीणापेक्षा जास्त गुण मिळाले. वीणाला रीणापेक्षा जास्त, रचना करायची. वीणाला रीणापेक्षा जास्त गुण मिळाले. वीणा त्यापेक्षा कमी गुण वीणा. वीणाला रीणापेक्षा जास्त गुण मिळाले. बरोबर. रीणाला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले. रीणाला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले. रीणाला मीनापेक्षा जास्त गुण मिळाले. कविताला मीनापेक्षा कमी. कविताला वीणापेक्षा कमी. कविताला वीणापेक्षा कमी. कविताला कविताला वीणापेक्षा कमी, म्हणजे वीणाला जेवढे त्यापेक्षा कमी लागले व मीनापेक्षा जास्त. या कविताला वीणापेक्षा कमी पण कुणापेक्षा जास्त? मीनापेक्षा जास्त. म्हणजे इथं मीना आहे, म्हणजे सॉरी म्हणजे ही कविता या ठिकाणी दाखवण्याऐवजी ते आपल्याला इथे दाखवतात. काय म्हणले? कविताला वीणापेक्षा कमी पण मीनापेक्षा जास्त. या मीनापेक्षा जास्त इथे कविता दाखवली असते तरी चालेल. आता यातलं कुणाला जास्त आहे? मीना कविता इथे सांगता येते. सारखे दाखवले तरी काय फरक पडत नाही. इथे कविता दाखवता आली असते, पण आता इथं दाखवलं म्हणजे काय चुकीचं आहे असं नाही. मग आपल्याला विचारले सर्वात जास्त कोणाला? सर्वात जास्त कोणाला आहे? वीणा. सर्वात जास्त गुण वीणाला. पर्याय क्रमांक 1. पुढे पहा. एका सांकेतिक भाषेत 42 बरोबर 82. 51 प्रश्न आहे. 32 बरोबर 62. 22 बरोबर 42. तर 52 बरोबर किती? आता हे कसे बनले ते पहा. यांचा गुणाकार केला 4 दुने 8 मांडला इथे, आणि शेवटचा एकक आहे तसा. शेवट 2 आहे. यांचा गुणाकार 32 मधल्या अंकाचा गुणाकार 3 दुने 6 इथे मांडला, आणि महाराष्ट्र एकक संख्या 2 आहे तसा. यांचा गुणाकार 4 इथे मांडला, आणि एकक संख्या 2 आहे तसा. यांचा गुणाकार 10 एकक संख्या 2 आहे तसा. यांचा गुणाकार इथे काय उत्तर? 102. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत सफरचंद हा शब्द 4 2 6 8 9 सफरचंद हा शब्द 4 2 6 8 9 असा लिहितात. आंबा
57. आता पहा यात कोणतंही अक्षर कॉमन नाही, अंकही कुठला कॉमन नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? या स ला 4 म्हटलेलं, फ ला 2 म्हटलेलं, र ला 6, च ला 8, ध ला 9, आ ला 5, बा ला 7. तर त्याच्यावर बाचंद, बा चंद, बा कसं लिहिलंय हो? बा 7 असा लिहिलाय. 94 स्वरचंद 8 असा लिहिलाय. द कसा लिहिलाय? 9. म्हणजे कसे 7, 8, 9. पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. 9 ला 36 तर 11 ला किती? 53वा प्रश्न. 9 ला 36 तर 11 ला प्रश्नाची काय संबंध जोडता येईल याची? 4 पट आहे. इथं 11ची 4 पट केली तर 11 चोक 44 आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. सोबतच्या आकृतीत त्रिकोणांची संख्या किती? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विशिष्ट अशा पद्धतीनं सोडवता येत नाही. याला आपली जी ट्रिक्स आहे ती वापरावी लागते. प्रत्येक आकाराला नंबर द्या. तुमचं गणित कधी चुकणार नाही. 1 नंबर, 2 नंबर, 3, 4, 5. आता इथं आपल्याला एकूण त्रिकोण पाहिजे. त्रिकोण किती? आता सिंगल डिजिटचे त्रिकोण किती? सिंगल डिजिटचे एक अंकी त्रिकोण किती? 1 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 2 नंबरचा आहे. 3 नंबरचा आहे. 4 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. 5 नंबरचा त्रिकोण आहे का? आहे. किती झाले? 5. आता 2 डिजिट दोघांचा मिळून त्रिकोण पहा. 1 आणि 2 इथं चढत्या क्रमाने अंक घ्यायचे. 1 आणि 2 चा त्रिकोण आहे का या दोघांचा? आहे. 2 आणि 3 चा त्रिकोण बनतो का? नाही बनत, तो चौकोन बनतो. 3 आणि 4 चा आहे, तो या दोघांचा मिळून त्रिकोण. 3 आणि 4 चा. 4, 5 चा त्रिकोण आहे का? आहे. म्हणजे किती झाले? 3 झाले. आता 3 डिजिट 3 अंकांचा मिळून होतो का पहा? 3 अंकांचा 1, 2, 3 चा मिळून त्रिकोण होतो का? नाही. 2, 3, 4 चा नाही. 3, 4, 5 चा होतो. 3, 4, 5 याचा एक त्रिकोण. 3, 4, 5 चौघांचा होतो ना कुठे? चौघांचा होतोय. 4 डिजिटचा. 4 डिजिटचा कसा बनतोय पहा. 2, 3, 4, 5 पहा. 2, 3, 4, 5 झाला का त्रिकोण? हा एक बनतोय. आणि 5 जणांचा या सगळ्या आकृतीचा मिळून 5 डिजिटचा 1, 2, 3, 4 या सगळ्या आकृतीचा मिळून एक बनतोय. किती झाले? 5 आणि 3 8, 9, 10, 11. एकूण किती झाले? 11 त्रिकोण त्या आकृतीमध्ये तयार होतात. तर एक क्रमांक 10 दिलेला आहे. आपल्याला इथे बदलूया आपण उत्तर. 11. 5 आणि 3 8 आणि 3 11. 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट. ओके. तर या ठिकाणी हे प्रश्न खरे सोडवता आले पाहिजे. त्याला म्हणायचं आपण खरा हुशार विद्यार्थी, ज्याला हे व्यवस्थित सोडवता येईल. पुढे हाताला पाय म्हटले, वाचायचंय. पायाला डोके म्हटले, डोक्याला नाक म्हटली, नाकाला कान म्हटले. तर श्वास कशाने घेता? श्वास कशाने घेता? कशाने घेता श्वास? कोणत्या ह्याच्यातल्या कशाने घेता? नाकाने. मग नाकाला काय म्हटलेलं आहे? नाकाला कान म्हटलेलं आहे. निश्वास कशाने घेणार? कानाने. श्वास कशाने घेणार? कानाने. पुढील प्रश्न पहा. एका सांकेतिक भाषेत 2 ला 4 म्हणते. 2 ला 4. 3 ला 8 म्हणते.
5ला 10 म्हणते. तर 2 अधिक 3 गुणिले 5 बरोबर किती? आता हे सांकेतिक भाषेत लिहून घेतले. 2ला काय म्हटलंय? 4. अधिक 3ला काय म्हटलंय? 8. गुणिले 5ला काय म्हटले? 10. यात काय सुरू व्हायला पाहिजे अगोदर? गुणाकार. 80 अधिक 4 80 4 84. तर किती येणार आहे? 84. काय झालं आपले? किती नंबरचा प्रश्न? 224. असं काय टाकलं गेलं? दोनला 4 म्हटले तर 2 गुणिले पाहिजे आपण हे करू फक्त तिथं आलं. इथं उत्तर किती येते? 84. बघा बरं पर्याय क्रमांक 3. तुम्ही प्रश्न पहा 57ला. इथं सांकेतिक भाषेत अक्षरांना चिन्ह दिले. या प्रश्नाचे उत्तर यावर मरण शब्द कसा घ्या? मरण. मला काय चिन्ह आहे? मला तिरकाबाण. र ला काय चिन्ह आहे? र ला भरलेला चौकोन. आणि न ला कोणता आहे? न बाणाचा भरलेला त्रिकोण. बाबर कोणता पर्याय येईल? तिरका. पर्याय क्रमांक 4. पुढे मधल्या सुट्टी. तुमच्या मित्राचा डाबा जमिनीवर सांडला. उड्या मारताना वर्गात त्याचा कुणाचा तर पाय लागला. सगळा डाबा सांडला जमिनीवर. अशा वेळी तुम्ही काय करा? भरून देतो तुला, थांब, तो सगळा भरले सगळा सांडलेला गोळा करून त्याच्या डब्यात भरून द्या. खाता तो चालेल का? जमिनीवर सांडलेलं उचलून खायचं का? वर्गात कचरा झाला म्हणून त्याला रागवते. कळतं का तुला? सगळा कचरा केला वर्गामध्ये, मॅडम आता रागवते. रागवाल नाही. स्वतःचा डबा दोघे मिळून काढ. आपला स्वतः डबा तुझं सांडले सांडून दे. तुम्हाला मित्र आहे, आपण माझा डबा दोघं जणी खाऊया थोडा थोडा. आपण काय उपाशी राहणार? थोडं थोडं खाऊया. शिक्षकांना सांगा तो उपाशी राहणार म्हणून आनंद व्यक्त करा. तर काय केलं पाहिजे? स्वतःचा डबा दोघे मिळून खा. याच्यापेक्षा जास्त आम्ही सर्वजण मित्र त्याला आमच्या बरोबर जेवायला घेऊ, सगळ्यांचा एक एक काळ घेऊन त्याला जेवण देऊ. हे त्यापेक्षा जास्त हे सगळ्यांचा सहभाग. आता भूकंप असताना मदत करायची. अशा वेळी तुम्ही काय करा? वा तुमच्या गावात एका आपल्या महाराष्ट्रात भूकंप झाला आणि तिथं मदत करायची. मदत फेरी तुमच्या गावात निघाली. सगळ्यांनी सांगितलं जी काय मदत आहे ती द्या, पण ती भूकंपग्रस्तांना पोच करू. भूकंपग्रस्तांसाठी निधी गोळा करू. भूकंपग्रस्तांना दोष देऊ. त्यांना मदत करणारा टीका करू. त्यांच्यासाठी जमा केलेले मदतीचे पैसे स्वतः खर्च करू. तर त्यांच्यासाठी स्वतः निधी करू. जसं अंधनिधी गोळा करतो तसं. सोबतच्या वेळी आकृतीचे निरीक्षण करा. त्रिकोण, चौकोन व वर्तुळातील सामायिक अंत कोणता? त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळात. त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, वर्तुळात आहे असा सामायिक. त्रिकोणात पण आहे, चौकोनात पण आहे, वर्तुळात पण आहे असा अंक कोणता? बघा पर्याय 9 आहे का? पर्याय 9च नाहीये कुठं. 7 त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, 7 आहे, वर्तुळात आहे. तिन्ही आकृती 7 आहे. 6 बघा त्रिकोणात आहे, चौकोनात आहे, वर्तुळात आहे का? नाही, चालणार नाही. 13 कुठे अंक नाही. 9 13 नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 7. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या समूहात प हे अक्षर किती वेळा आलं? महाराष्ट्रामध्ये प नाहीये, श येतो शकतो. राज्यामध्ये प नाही,
परीक्षामध्ये एकदा येतो, परीक्षा यामध्ये इथे प आला, नंतर परिषद याच्यामध्ये एकदा येतोय, परिषद इथे प येतोय, आणि पुणे पुण्यामध्ये एकदा येतो इथे, याच्यामध्ये प हे अक्षर किती वेळा आलंय? 3 वेळा. दोन वेळा दिले, एकदा दुरुस्त केलं पाहिजे. पुढे बघ, खाली बे गटात न बसणारे अक्षर कोणते? ए ई आय के, ए ई आय के. नंबर द्यायला, एचा नंबर 1, ए बी सी डी ई 5 नंबर, एफ जी एच आय 9 नंबर, जे के 11 नंबर. कोणतं वेगळं निघेल? ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. हे काय? ए ई आय ओ यू, ए ई आय ओ यू. हे सगळे स्वर आहेत, इंग्रजी भाषेमधले स्वर. जसे मराठीमध्ये आहे अ आ इ ई, तसे याच्यामध्ये के बसणार नाही, कारण तो स्वर नाही. आवरील अक्षरमध्ये गटात न बसणारे पहा, बी सी, के एन, एन ओ, आर एस. तुम्हाला सांगा BC चा नंबर किती आहे? 2 3. KL चा नंबर के 11 12 13 14, के चा 11 14, NO यांचा 14, O चा 15, RS 10 15 16 17 18 19. कोणता वेगळा निघेल पहा, आता लगेच कळायला पाहिजे. 2 3 11 14 14 15 18 19. कोणता वेगळा निघेल? क्रमवार नाही, बाकी 2 3 14 15 18 19. पर्याय क्रमांक 2 क्रमवार नाही. KL. मॅट या शब्दासाठी कोणत्या क्रमांकाची अक्षरे लागतात? 64 पहा, मॅट. एम चा नंबर किती आहे? 13. ए चा 1, टी चा ST 20 नंबर. काय म्हणतात? 13 21. 13 21. पर्याय क्रमांक 3. गटात न बसणारे पाणी, वीज, वाफ, ढग. पाणी, वीज, वाफ, ढग हे सगळी पाण्याची रूप आहेत. पाणी, याची वाफ बनते, या वाफेचे ढग बनतात. थंड झाले की त्यापासून पाऊस पडतो, पाणी बनतं. म्हणजे जलचक्र आहे. जलचक्र पाण्याचं रूप आहे ते एक प्रकार. समुद्रातलं पाणी आहे, पाण्याची वाफ होते, वाफ झाली की ती वर 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 जाते, ढग बनतात त्याचे एकत्र आले की. हे ढग थंड झाले की पाऊस पडतो. म्हणजे या पद्धतीनं यात वीज बसणार नाही. वीज काय हे जलचक्राचं नाही, पाण्यापासून वीज तयार करतात. पुढं निकिताचा जन्म 10 सप्टेंबर सोमवार 2019 ला झाला. तिचा पहिला वाढदिवस बघा 10 सप्टेंबर जन्म आहे. 10 सप्टेंबर 2019 वार दिलेला आहे सोमवार. पहिला वाढदिवस कधी? पहिला वाढदिवस 10 सप्टेंबर 2020 ला. ते वर्षाने एका दिवसाने पुढे जातो. सर्वसाधारण वर्ष असेल 2000 वर्ष. 2020 कसलं आहे?
लीप वर्ष. आणि या लीप वर्षामध्ये फेब्रुवारी 2020 काउंट केला जातो का? फेब्रुवारी हा 29 दिवसाचा, कारण की लीप वर्ष. फेब्रुवारी 2020 काउंट होतो का? होतो. म्हणून 2 दिवस पुढे जावं लागेल. हे कोणता येईल? सोमवारच्या नंतर मंगळवार, बुधवार. इथं कोणता वार येणार आहे? पहिला वार दिवस बुधवार येणार आहे. पर्याय क्रमांक 1. सोबतच्या घड्याळात किती वाजले? तास काटा किती वर आहे? 8च्या पुढे आहे. मग 12 वरती असता तास काटा मिनिट काटा तर 8 वाजले असते. 1 वराला 8 वाजून 5 मिनिट, 2 वराला 8 वाजून 10 मिनिट, 3 वराला म्हणजे 8 वाजून 15 मिनिट. याला व्यवहारात काय म्हणतात? याला म्हणतात सव्वा 8 वाजून 15 मिनिट. याला व्यवहारात म्हणतात सव्वा. आरशातील प्रतिमा पहा, आरशाची प्रतिमा काढायची आपल्याला. इकडे काय आहे? इथे तसाच गोल येणार, उभी रेष उभीच येणार, आडवी रेष आडवीच येणार. बदल कुठं होणार आहे? तर इथला हा एन आहे तो डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला जाईल आणि तो आहे. याच्यावर पर्याय कट पद्धत वापरा. केवळ या एनवरनं कोणता पर्याय कट? पहिला कट होईल, तिसरा पण कट होईल, चौथा कट होईल. पर्याय क्रमांक 2 मध्ये एन जसा आहे तसा आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. आता हा त्रिकोण डाव्या बाजूला आहे, तो उजव्या बाजूला जाईल. पर्याय क्रमांक 2 येणार. पुढे प्रश्न पहा. आकृतीत चौकोनांची संख्या किती आहे? चौकोन याच्यामध्ये चौकोन 4 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला चौकोन म्हणतात. नंबर द्या प्रत्येकाला 1 2 3. मग सिंगल डिजिटचे 1 नंबरचा चौकोन आहे का? आहे. 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, 3 झाली. 2 डिजिट दोघांचा मिळून 12 नंबरचा चौकोन आहे का? या दोघांचा आहे. 23 नंबरचा या दोघांचा आहे. उलट म्हणायचं नाही, 32 नंबरचा अंकाचा चढता क्रमांक, म्हणजे कुठला रिपीट होत नाही. 3 डिजिट तिघांचा मिळून 1 2 3, या तिघांचा मिळून 1 बनतो. एकूण किती होतील? 6. पर्याय क्रमांक 4. बिपा योगेशच्या आईने कचरा काढायला सांगितले. योगेशला आईनं कचरा काढायला सांगितले. मग रवीची कोणती कृती योग्य ठरली? आता योगेशची कोणती कृती? आपल्याला इथं रवीची झाडू घेऊन कचरा काढली. योगेशला आईने कचरा काढायला सांगितले, तर रवीची कशी? योगेशची ना. योगेशची कोणती कृती योग्य ठरेल? झाडून आईने सांगितलं कचरा काढ, झाडू घेऊन कचरा काढ. बरोबर आहे. मला वेळ नाही असं सांगेल? नाही. ताईला काम सांग असं म्हणेल? योग्य का नाही? काम माझे नाही, तू कर. पोरांनी झाडायचं नसतं, पप्पा झाडते का नाही? बायकांचं काम असतं झाडायचं, धुणं धुवायचं, पाणी भरायचं असं म्हणेल. बरोबर आहे का? नाही. पर्याय क्रमांक 1. इथं काय प्रश्न पाहिजे होता? योगेशला आईने कचरा काढायला सांगितले, तर योगेशची कोणती कृती योग्य आहे? ओके. पुढे पहा. एकाहत्तरवा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत नगर हा शब्द नगर सर्वात तिसरीला त्यांचा अक्षरांचा आणि अंकाचा क्रम सारखाच असतो. स्टार, त्रिकोण आणि वाजाचं चिन्ह. शहर त्रिकोण, स्टार, त्रिकोण, वाजा. शहर इथं गोल आणि वाजा दोनच चिन्ह दिली. गोल आणि वाजा. इथं शचं चिन्ह दिलेलं आहे. बघू आपण. मगर, मगर डॅश त्रिकोण डॅश असं लिहितात. पर्वत या अर्थाचा समानार्थी शब्द.
पर्वत समानार्थी शब्द कोणता? आता पहा, न ला ग ला र, तशाच दिलं नाहीये. म ग आणि र. पर्वतला म्हणतात न ग. पर्वतला काय म्हणतात? न म्हणजे पर्वत. न ला स्टार आहे आणि ग ला त्रिकोण आहे का? पहा बरं, स्टार आणि त्रिकोण, स्टार आणि त्रिकोण आहे. पर्याय क्रमांक 2. जरी दिलं नसतं तरी अजून जायचं नाही, आपण प्रयत्न करायचा. गायिका, भाटी, नांडोर, गवळी, त्यातलं चुकीचं पद. गायिका ही स्त्रीलिंगी आहे, ही स्त्रीलिंगी आहे. कशाचं रूप आहे? गायक, गायक गायिका. भाटी हे पण स्त्रीलिंगी रूप आहे. कशाचं? बोका, बोकाचं स्त्रीलिंगी भाटी. नांडोर हे स्त्रीलिंगी रूप आहे. कशाचं? मोरच. नंतर गवळी हे पुल्लिंगी रूप आहे. हे सर्व शब्द स्त्रीलिंगी आहे. इथं काय पाहिजे होतं गवळीच्या? तिथं गवळण पाहिजे. गवळण हे स्त्रीलिंगी, हे सगळे स्त्रीलिंगी झाले. गवळी हा पुल्लिंगी आहे. उत्तर पहिला पर्याय. पुढील संख्या मालिका क्रमाने येणारी संख्या 1, 3, 5, 7, 9, 11 सगळ्या विषम संख्या आहे. 7 एवढे सोपे पण येतात बरं का प्रश्न. आज सन 2016 लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी होती, 1 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट 2016 सोमवार. शिक्षक दिन विचारलेला आहे. शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबरला कोणता वार आहे? कॅलेंडर तयार करा. सोमवार, मंगळवार, खूप नाही लिहावं लागेल. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 1 ऑगस्टला सोमवारला 1, पुढला सोमवार 8ला, त्या पुढला 15ला, त्या पुढला 22ला, त्या पुढला 29ला. तर 29 तारखेपर्यंत लिहून झालं. पुढं इथे 30 ऑगस्ट, ऑगस्ट महिना कितीचा? 31चा. इथे 1 सप्टेंबर, सप्टेंबर महिना चालू झाला. आपल्याला 5 सप्टेंबर पाहिजे. 1, 2, 3, 4, 5 सप्टेंबर. कोणता वार आला 5 सप्टेंबरला? सोमवार. आता इथं तुमच्या लक्षात काय पाहिजे? इथं पाहिजे स्वाशी बाटी. स्वाशी बाटी आणि श्यामदाना हे तुमचं पाठ असलं पाहिजे. एकाच वार आलाय. म्हणजे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, तो देखील सोमवारीच येणार. शिक्षक दिन 5 सप्टेंबर सोमवारीच येणार. बाल दिन हे 14 नोव्हेंबर सोमवारीच येणार. टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्ट सोमवारीच येणार. हे स्वाशी बाटी हे सगळे वार एकाच दिवसात एकाच वार आले. तसं श्यामदान आहे. श्याम म्हणजे शाहू जयंती 26 जून, म्हणजे महाराष्ट्र दिन 1 मे, गा म्हणजे गांधी जयंती 2 ऑक्टोबर, ना म्हणजे नाताळ 25 नोव्हेंबर. हे एकाच वाराला येतात. स्वाशी बाटी असं श्यामगाणा श्यामगाणा 1 दिवस पुढे स्वाशी बाटी. म्हणजे इथं तर सगळे सोमवार आलं असेल. स्वाशी बाटी, श्यामगाणा 1 दिवस पुढे स्वाशी बाटी असं आहे. त्यामुळे हे सगळे रविवारी काढून बघा.
म्हणजे याच्यावरून आपल्याला एका वेळेस याच्यावरून हे काढता येतं, याच्यावरून ते काढता येतं. तुम्हाला याच्यावरती फक्त विचारलं. पुढे पहा, कवायतीसाठी आडव्या उभ्या रांगामध्ये सारखेच विद्यार्थी आहेत. जर कवायतीसाठी 225 मुलं असतील, 225 मुलं आहेत, तर त्याच्या रांगा किती होतील? किती प्रत्येक रांगेत मुलं असतील? म्हणजे या ठिकाणी दोन्ही पण विचारले की 225 मुलं आहेत तर त्याच्या रांगा किती होतील किंवा एका रांगेत मुलं किती असतील? तरी 225 वर्ग संख्या. याचं वर्गमूळ काढलं तर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 225 15. 15 मुलांचे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आणि एका रांगेत देखील 15. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15च्या 15 ओळी. 15 15 20 15 25 15 60 15 75 15 90 15 5 15 28 15 15 150 150 आणि पुढं 15 ते 15 15 ते 30 15 ते 50 15 ते 60 15 ते 55 जशी एकूण झाली 225. 15 मुलांच्या 15 रांगा, प्रत्येक रांगेत 15 मुलं, अशा 15 रांगा इथं 225 विद्यार्थी असतील. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील प्रश्नपत्रिकेसह. धन्यवाद.